सुप्रिया सुळे बोलत होत्या आणि दरम्यान आता अजित पवारांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे रवाना झालेले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता आहे। दुपारी 12:30 वाजता कॅबिनेट मीटिंग होणार आहे आणि त्याआधी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे पाटील यांनी दिला। या पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंच्या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा विरोध पक्षाला परवडणारा नाही असं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजित पवार काही वेगळा निर्णय घेतात का हे बघावं लागेल आणि याच अनुषंगाने माणिकराव कोकाटे हे आता रवाना झालेले आहेत आणि त्यांची आणि अजित पवारांची भेट होते का त्यावरती अजित पवार काही निर्णय घेतात का, कारण आत्ताच सुप्रिया सुळे सुद्धा बोलत होत्या, त्यांनी सुद्धा हा विषय त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मांडलेला होता। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं होतं माणिकराव कोकाटे यांनी आणि त्यानंतर ते सावरून घेताना सरकारच भिकारी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। शिवाय ते सभागृहात बसलेले असताना रमी खेळण्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होणार अशा अनेक वादग्रस्त गोष्टींच्या मध्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं अतिशय गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा थोड्या वेळापूर्वी केली। त्यानंतर आता अजित पवार यांच्या भेटीसाठी माणिकराव कोकाटे कृषी मंत्री रवाना झालेले आहेत।